श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 126. पुढे इसवी सन 1737च्या त्या प्रसिद्ध ऐतिहासिक मोहिमेसाठी उत्तरेमध्ये जाताना बाजीराव पेशवे स्वामींच्या दर्शनाला आले. म्हणाले, मनसूर खान आणि सादत खान या मोगल सरदारांनी होळकरांचा पराभव केलाय, म्हणूनच मोगलांचा बंदोबस्त करायला तातडीने निघालोय. आपले आशीर्वाद असावेत. स्वामी म्हणाले, गोपाळकृष्णांच्या कृपेने गेल्या 8 वर्षामध्ये आपण बंगरा, कमरुद्दीन, जयसिंग, खान दौरान, गिरीधर बहादूर अशा मोगलांच्या मातब्बर सरदारांचा पराभव तर केलाच. आपण युद्धनीती जाणता, पण तरीही एक सांगावंसं वाटतं, जी युद्धभूमी आपल्याला अनुकूल असेल तिथेच युद्ध करावं. मग खुद्द मोगल बादशहा स्वतः लढायला आला तरीही आपण त्याचा पराभव कराल आणि दिल्ली जिंकून याल. बाजीराव पेशवे हसून म्हणाले, स्वामी, ही दिल्ली जिंकायची मोहीम नाही. छत्रपती शाहूंची आम्हाला सक्त आज्ञा आहे की दिल्लीच्या तख्ताला हात लावू नये. दिल्लीच्या तख्ताला हात लावू नये. आम्ही केवळ सादत खान आणि मनसूर खान यांचा बंदोबस्त करायला जात आहोत. दयाळराव स्वामींच्या चेहऱ्यावर गूढ स्मित हास्य तरळलं. काही न बोलता ते नुसतेच आकाशात दूरवर पाहत राहिले. बाजीराव पेशवे उत्तरेत तातडीने पोहोचले. तेव्हा सादत खान, मनसूर खान, बंगरा, खान दौरान हे 4 मातब्बर मोगल सरदार एकत्र येऊन मथुरेला लढाईसाठी सज्ज होऊन बसले होते. बाजीरावांनी ओळखलं, चौघे सरदार एकत्र असल्यामुळे मथुरेला लढणं भारी पडेल. मथुरा आपल्याला अनुकूल युद्धभूमी नाही आणि त्यांना एक नामी युक्ती सुचली. मथुरेच्या बाजूनी 7 कोस अंतरावरून 20-20 कोसांच्या लांब लांब मजला मारत ते दिल्लीला जाऊन थडकले. तालकटोरा भागामध्ये तळ ठोकला आणि दिल्ली शहराची लुटालूट सुरू केली. बादशहानं आमिर खान या मातब्बर सरदाराला मोठं सैन्य तोफखाना देऊन लढायला पाठवलं. पण बाजीराव पेशव्यांनी शिंदे, होळकर, जाधव आणि पायगुडे या सरदारांच्या मदतीने प्रहरभरातच मोगलांची दाणादाण उडवली. मोगलांचा पूर्ण पराभव झाला. बादशहा आणि सर्व सरदार दिल्ली सोडून पळून गेले. हा फार मोठा ऐतिहासिक क्षण होता. बाजीराव पेशवे स्वतः दिल्लीच्या तख्तावर बसू शकले असते किंवा दुसऱ्या कोणालाही बसवून दिल्लीला मराठी सत्ता स्थापन करून देऊ शकले असते, पण छत्रपती शाहू महाराजांची तसं करायची आज्ञा नसल्यामुळे दिल्लीच्या तख्तावर आपला माणूस बसवून मराठी सत्ता स्थापन करता आली नाही. बाजीराव साहेब विलक्षण हळहळले. राजस्थान मार्गे ते दक्षिणेला परतले. वाटेत पैठणला थांबले. दयाळराव स्वामींच्या दर्शनाला गेले. मोठ्या भक्तिभावाने दयाळराव स्वामींना म्हणाले, आपल्याला अनुकूल असेल त्या युद्धभूमीवर लढावं, हा आपला सल्ला खूपच उपयोगी ठरला. मथुरा अनुकूल युद्धभूमी नव्हती, म्हणून दिल्लीवर हल्ला करून तेथे लढलो आणि मोगलांचा पराभव करून दिल्ली जिंकली. बाजीराव पेशव्यांनी दयाळराव स्वामींना कुतूहलाने विचारले, स्वामी, दिल्ली जिंकायच्या हेतूने आम्ही उत्तरेत मोहीम काढली नव्हती. केवळ सादत खान आणि मनसूर खान यांचा बंदोबस्त करायला निघालो होतो. पण तरीही आपण कसं काय ओळखलं की आम्ही दिल्ली जिंकून येऊ? दयाळराव स्वामींनी काही उत्तर दिलं नाही. नुसते प्रसन्नपणे हसले. बाजीराव पेशव्यांच्या मनात दयाळराव स्वामींच्या बद्दल फार मोठा श्रद्धाभाव निर्माण झाला. त्यांनी मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. पुण्याजवळची 60 एकर जमीन मठाला अर्पण केली. अधिक मासानिमित्त दयाळराव स्वामींनी त्र्यंबकेश्वराची यात्रा करायचं ठरवलं. व्यंकटेश शास्त्री, उत्तम श्लोक, कौस्तुभ यांना बरोबर घेऊन ते निघाले. वाटेत आपेगाव, नेवासं, नाशिक बघायचं ठरलं. आपेगाव पैठणपासून फक्त 4 कोसांवर. ज्ञानदेवांचं घराणं आपेगावचं. पिढीजात वाडा, मोठी शेती, कुलकर्णी पण, त्यामुळे त्या घराण्यामध्ये अनेक पिढ्यांची श्रीमंती होती. घरात सगळी सुबत्ता होती. तरीही ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत विरक्ती येऊन घराबाहेर पडले. विरागी मनाने अध्यात्म मार्गावर वाटचाल करीत राहिले. दयाळराव स्वामी ज्ञानदेवांचा वाडा पाहायला गेले. ज्ञानदेवांच्या भावकीतले सीताराम पंत तिथे राहत होते. त्यांनी प्रेमाने स्वागत केलं आणि सांगायला लागले, वृंदावन धाम सारखीच ही पवित्र भूमी आहे, तीर्थभूमी आहे. निवृत्ती
ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चारही भावांचा जन्म याच वाड्यात झाला ना? व्यंकटेश शास्त्री आश्चर्यचकित होऊन म्हणाले, पण आळंदीकर तर म्हणतात की ज्ञानदेवांचा जन्म तिथे झाला. विठ्ठलपंत संन्यास आश्रमातून परत गृहस्थाश्रमात आले म्हणून गावकऱ्यांनी बहिष्कार घातल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई गावाजवळच्या सिद्धबेटावर राहायला गेले आणि चारी भावंडांचा जन्म तिथे झाला. त्या झोपडीची जागा आजही आळंदीकर दाखवतात ना? सीतारामपंत गंभीर होऊन म्हणाले, नाही नाही, ते बरोबर नाही. बहिष्कारामुळे ते दोघे सिद्धबेटावर राहायला गेल्याचं कळताच आम्ही भाऊबंद तातडीने आळंदीला गेलो आणि त्या दोघांना आपेगावला घेऊन आलो. पुढे ते आपेगावलाच त्या वाड्यातच राहिले. चारी भावंडांचा जन्म इथेच झाला. निवृत्तीनाथांनी एका अभंगात तसं स्पष्टपणे सांगितलंय. खरं तर विठ्ठलपंतावर फार फार अन्याय झाला. ते संसारात परत आले ते खरं गुरु रामानंद यांनी आज्ञा केली म्हणून. गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं हे शिष्याचं पहिलं कर्तव्य. कितीही कष्ट सोसावे लागले तरीही, जीवनपणाला लावावं तरीही गुरु आज्ञेचं पालन करावं असं शास्त्र सांगतं. विठ्ठलपंतांनी गुरूंची आज्ञा पाळली नसती तर ते केवढं पाप झालं असतं. पण विठ्ठलपंतांची बाजू ब्रह्मवृंदांसमोर नीट मांडली गेलीच नाही. नाहीतर नाहीतर सीतारामपंतांचा स्वर कातर झाला. सीतारामपंत म्हणाले ते खरंच होतं. सारे जण गंभीर झाले. सीतारामपंत सर्वांना एका खोलीच्या दाराशी घेऊन गेले. म्हणाले, ज्ञानदेवांचा जन्म या खोलीत झाला. इथे ज्ञानदेवांची मूर्ती स्थापन करून आम्ही त्या मूर्तीची नित्य पूजा करीत आलोय. दारणव स्वामींनी खोलीच्या उंबरठ्यावर मस्तक ठेवून प्रणाम केला आणि मगच खोलीत प्रवेश केला. वाटलं ज्ञानदेवांची चिमुकली पावलं इथे उमटली होती. वृंदावनामध्ये श्रीकृष्णांची पावलं उमटली तशी ही पवित्र जागा. इथली धूळ भक्तिभावानी मस्तकावर धारण केली तर उद्धार होईल. दारणव स्वामी भाव विभोर झाले. कितीतरी वेळ डोळे मिटून तसेच उभे राहिले. श्रीराम समर्थ श्रीराम.